नमस्कार, मी प्रतिभा तुमच्या सर्वांचं स्वागत करते माझ्या छोट्याशा एका व्हिडिओमध्ये। आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा आणि आरोग्यदायी जावो हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर गुढीपाडवा, गुढीपाडव्याच्या दिवशी काही तुम्हाला उपाय करायचे आहेत ज्यामुळे तुमच्या घरात बळकट राहील, सुख समृद्धी नांदेल, पैशाला कमी पडणार नाही आणि आरोग्यही चांगले राहील। तर गुढीपाडव्याच्या दिवशी काही छोटे छोटे उपाय तुम्हाला करायचे आहेत, तेच उपाय आज आपण जाणून घेणार आहोत। सर्वात आधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा। गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्हाला सर्वात आधी सकाळी लवकर उठून आंघोळीच्या पाण्यामध्ये कडुलिंबाची पानं जरूर टाकावी, याने आंघोळ करावी। देवाची पूजा झाल्यानंतर गुढी उभारल्यानंतर गुढीला धने, गूळ, कडुलिंबाची पानं एकत्र करून नैवेद्य दाखवावा आणि नंतर तो सर्वांनी खावा। आपण गुढीला साखरेची जी गाठी अर्पण करतो तीच गाठी साखरेची देवाला सुद्धा अर्पण करावी। सायंकाळी जेव्हा तुम्ही गुढी खाली घेता तेव्हा ती साखरेची गाठी घरातील सर्वात लहान मुलाच्या गळ्यात घालावी किंवा सर्वात घरातील वयस्कर व्यक्ती असेल त्याच्या गळ्यामध्ये ती घालावी आणि त्याच्या पाया पडावं। यामुळे घरात आनंद राहतो असे म्हणतात। घरामध्ये साखरेची गोडी निर्माण होते असं म्हणतात। धने, गूळ, कडुलिंबाची पानं याचा प्रसाद करून सर्वांनी खावा, यामुळे तुमच्या घरात आपसात प्रेम वाढेल आणि आरोग्य देखील चांगलं राहील। गुढीला बांधलेली कडुलिंबाची पानं आहेत त्यातील 21 पानं पैशाच्या तिजोरीत पांढऱ्या कपड्यामध्ये बांधून ठेवा। जर पांढरा कपडा नसेल तर छोटी प्लॅस्टिकची पिशवी घ्या आणि त्यामध्ये ते 21 पानं आणि थोडेसे काही सुट्टे पैसे त्यामध्ये ठेवून ते पोटले बांधून तिजोरीत ठेवा। हा उपाय केल्याने वर्षभर धनाची कमतरता पडणार नाही। जो गुढीला तांब्या लावला आहे, गुढी खाली काढल्यानंतर त्या तांब्यामध्ये हळकुंड टाका आणि सुट्टे पैसे टाका, त्यामध्ये तांदूळ टाका किंवा गहू असतील तर गहू टाका। तुम्ही तो दान करू शकता किंवा मंदिरात ठेवू शकता, यामुळे घरात धनधान्याला पैशाला कमी पडणार नाही। गुढीपाडवा 3.5 मुहूर्तापैकी एक असल्यामुळे सोनं, चांदी, गाडी तुम्हाला आवडेल ती वस्तू खरेदी करावी, यामुळे कुठल्याही गोष्टीची कमतरता पडत नाही। खरेदी करणं हे खूप शुभ मानलं जातं। गुढीला लावलेली पानं हे काढून घरातील धान्यामध्ये ठेवावी। अन्नपूर्णा देवी यामुळे प्रसन्न राहते। या दिवशी अन्नपूर्णा मातेची विधिवत पूजा करावी। विविध पदार्थ नैवेद्य म्हणून अन्नपूर्णा मातेला अर्पण करावे। गुढीपाडव्याच्या दिवशी चांगल्या कामाचा संकल्प करा आणि तो पूर्ण करा। या दिवशी सूर्यदेवाची पूजा करा, जल अर्पण करा, सूर्यदेवाला नमस्कार करा, घरात सुख समृद्धी, चांगले आरोग्य यासाठी प्रार्थना करा। गुढीपाडव्याच्या दिवशी छोटे छोटे उपाय करून आपल्या नवीन वर्षाची सुरुवात करा। आपल्याला आलेले अनुभव नक्की शेअर करा। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। आशा करते की ही माहिती तुम्हाला आवडली असेल। आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर नक्कीच करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य टाईप करा। भेटूया अशाच नवीन माहितीसोबत। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। व्हिडिओ संपूर्ण ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।